जय श्रीकृष्ण दोस्तों, आज आपण 25वा श्लोक पाहत आहोत. शनैः शनैरूपपर मेद्बुद्ध्या धृतिग्रहितया आत्मसंस्थं मना कृत्वा न किंचिदपि चिंतयेत्. साधन करता करता बहुतेकांचे साधकांचे अंतःकरण उभवून जात असते. निराशा होतात की ध्यान करून तत्संबंधी प्रयत्न करून कितीतरी दिवस झाले, पण तत्वप्राप्ती काही झाली नाही. तर आता केव्हा होईल, कशी होईल, ही दृष्टी समोर ठेवून भगवान ध्यानयोगाच्या साधकांना सावधान करत आहेत की त्यांनी ध्यानयोगाचा अभ्यास करताना सिद्धी प्राप्त झाली की नाही तरीही कंटाळून जाऊ नये. उलट धैर्य धारण करावे. त्याप्रमाणे सिद्धी प्राप्त झाल्यावर सफलता झाली म्हणजेच धैर्य राहत असते. विफलता झाल्यावरही तसे धैर्य राहायचे. ते असे की कितीही वर्ष जावोत, प्राणही जावो, तरीही त्याची मला पर्वा नाही. परंतु तत्त्वाला तर प्राप्त करायचेच आहे, कारण यापेक्षा श्रेष्ठ दुसरे कोणतेही काम नाहीच. म्हणून काम संपवून दुसरे कोणते काम करायचे. जर यापेक्षा दुसरे एखादे काम श्रेष्ठ असेल तर ते सोडून ते अगोदर करावे. मग अशा प्रकारे बुद्धीला वश करावे. अर्थात बुद्धी, मान, प्रतिष्ठा, आराम इत्यादीच्या अनुषंगाने संसाराचे जे महत्त्व कायम झाले आहे त्याला समाप्त करून टाकावे. तात्पर्य पूर्व श्लोकात ज्या विषयांचा त्याग करण्यासाठी म्हटले आहे, धैर्ययुक्त बुद्धीने त्या विषयापासून विरक्त व्हावे. शनैः शनैरूप परमेत. विरक्त कोणाविषयी घाई करू नये, तर हळूहळू उपेक्षा करीत विषयाविषयी उदासीन व्हावे आणि उदासीन झाल्यावर त्यापासून पूर्णपणे विरक्त होऊन जावे. कामनांचा त्याग आणि मनातून इंद्रिय समूहाचे नियमन केल्यावरही या ठिकाणी उपरम होण्याविषयी जे म्हटले आहे त्याचे तात्पर्य आहे की एखाद्या ताज्य वस्तूचा त्याग केल्यावरही त्या ताज्य वस्तूशी आंशिक द्वेषाचा भाव राहू शकतो. त्या द्वेषभावाला समाप्त करण्यासाठी ते येथे विरक्त होण्याविषयी म्हटले गेले आहे. तात्पर्य संकल्पाविषयी आसक्ती करू नये आणि द्वेषही करू नये, तर त्यापासून संपूर्णपणे विरक्त होऊन जावे. या ठिकाणी विरक्त होण्याविषयी यासाठी म्हटले गेले आहे की परमात्म तत्त्व मनाने आकळले जाऊ शकत नाही आणि प्रकृतीचे कार्य असल्याकारणाने जे प्रकृतीलाही ग्रहण करू शकत नाही. मग प्रकृतीच्याही पलीकडे असलेल्या परमात्म तत्त्वाला कसे ग्रहण करू शकेल. अर्थात परमात्म्याचे चिंतन करत असताना मन परमात्म्याचा ग्रहण करेल ही त्याच्या आवाक्यातील गोष्ट नाही. परमात्म्याच्या शक्तीने मन आपले कार्य करत असते. मन कसे पकडू शकेल. यन्मनसा न मन्यते येनार्हुर्मनमतम. जसे ज्या सूर्याच्या प्रकाशाने दिवे, विद्युतलता इत्यादी प्रकाशित होतात, ते दिवे इत्यादी सूर्याला कसे प्रकाशित करू शकतील, कारण त्यांच्यात तर प्रकाश सूर्यापासूनच येतो. तसेच मन, बुद्धी इत्यादी जी काही शक्ती आहे ती परमात्म्यापासूनच आलेली आहे. म्हणून ते मन, बुद्धी इत्यादी त्या परमात्म्याला कसे पकडू शकतील. दुसरी गोष्ट, संसारात व्यवहार करत असताना सुख मिळाले नाही किंवा दुःखच दुःख हाती आले म्हणून संसाराच्या चिंतनाची काही प्रयोजन राहिले नाही, तर मग काय करावे. त्यापासून उपरत व्हावे.
अंतस्तंस्तं मनः कृत्वा सर्व ठिकाणी एक सच्चिदानंद घन परमात्मा परिपूर्ण आहे आणि संकल्पाच्या पूर्वी आणि शेवटी तोच परमात्मा आहे. संकल्पाचं हे आधार आणि प्रकाश रूपाने एकच परमात्मा परिपूर्ण आहे. या संकल्पात परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीही सत्ता नाही, परंतु त्यामध्ये सत्तारूपाने तो परमात्माच आहे असा बुद्धीचा दृढ निर्णय असावा. मनात कोणतेही विचार आले तरी त्यांना परमात्म्याचेच स्वरूप मानावे. दुसरा भाव असा आहे की परमात्मा देश, काल, वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादी सर्वात परिपूर्ण आहे. हे देश, काल इत्यादी तर उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, परंतु तो कमी जास्त होत नाही. ते सदा जसेच तसे राहत असते. त्या परमात्म्याला मनाला स्थिर करून अर्थात सर्व ठिकाणी परमात्मा तत्वच आहे. त्या परमात्म्याशिवाय दुसरी कोणाची सत्ता नाहीच असा पक्का निश्चय करू नये, काही चिंतन करू नये. न किंचिदपि चिंतयेत, संसाराचे चिंतन करू नये. ही गोष्ट तर पूर्वीच आली आहे आणि आता हा परमात्मा सर्व ठिकाणी परिपूर्ण असे चिंतन करू नये. कारण जर मनाला परमात्म्यात स्थिर केले तर आता चिंतन केल्याने संकल्प वृत्ती होईल, अर्थात मनाशी संबंध कायम राहील. ज्यामुळे संसाराशी संबंध विच्छेद होणार नाही. तर आपली अशी स्थिती कायम राहावी याचे चिंतनात कराल. त्या परिच्छिन्नता कायम राहील, अर्थात चित्ताची आणि चिंतन करण्याची सत्ता कायम राहील. म्हणून सर्व ठिकाणी एक परमात्माच परिपूर्ण आहे अशा दृढ निश्चय केल्यावर कोणत्याही प्रकारचे किंचित मात्रही चिंतन करू नये. अशा प्रकारचे उपरम झाल्याने स्वतः सिद्ध स्वरूपाचा अनुभव होईल, ज्याचे वर्णन पूर्वी 22व्या श्लोकात आले आहे. अशा प्रकारे 25व्या श्लोकाचा अर्थ संपत आहे. जय श्रीकृष्ण.